ईडीचा ससेमिरा मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी वायकरांची भेट घेतली होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदारसंघामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। पाहूयात एक रिपोर्ट। रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर। पक्षांतरासाठी दबाव असल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंसोबतच्या गुप्त भेटीनंतर निर्णय। सत्ताधारी शिंदे गट ठाकरे गटाला आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आणि मुंबईतील विद्यमान आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे। रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत। जोगेश्वरीतील सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे। वायकरजींवर अनेक वेगळ्या पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे। भाजपकडून असेल, मिंदी गटांकडून असेल, कारण त्यांचे जे मित्र पक्ष आहेत ईडी, आयटी, सीबीआय त्यांनी देखील धमकवलेलं आहे की भाजप में जाओ नहीं तो अंदर डालेंगे। ते लढत आहेत। एकच गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो, या लढ्यामध्ये स्पष्ट झालेली आहे की जे घाबरत नाहीत आणि ज्यांना लपवण्यासारखं काही नाहीये ते आमच्या सोबत लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत। मी एवढंच सांगेल की वायकर असू देत, पुन्हा ज्यांना ज्यांना नोटीस आहे ते गेलेले काय बिना याच्याने गेले काय सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला। पण आता महाराष्ट्राच्या जनतेने स्मरणात ठेवून भविष्यातला निर्णय घेणार हा मला विश्वास आहे। रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचे आरोप आहेत। त्यांची ईडीची चौकशी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून हा एक प्रकारे दहशतवाद असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे। येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरुंगात जा असं त्यांना धमकावलं जातंय। हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं राजकारण याआधी कधीच घडलं नव्हतं। रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत। ते लढतील व जिंकतील। आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती। त्या आमदारानं एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा होती। मात्र हा आमदार नेमका कोण हे समजू शकलं नव्हतं। मात्र आता आमदार रवींद्र वायकर यांचं नाव समोर येतंय। जोगेश्वरी भागातून 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले। 2006 ते 2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 असं सलग 3 वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले। मवियामध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या राज्यमंत्री पदाची धुरा होती। त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते। ईडी, सीबीआय, आयटी या सरकारी यंत्रणांचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून होतोय। वायकरांच्या निमित्तानं या आरोपांना आणखी धार येणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।